मंडळातले कार्यकर्ते कोजागरी पौर्णिमा करायला देत बघा. 6 ते 7 लिटर दूध, साखर पण आणलेली बघा. या बारक्याच्या पॅकेटमध्ये कुंदा, यलदुड आणि मसाला. एक नंबरला म्हणजे पहिल्यांदा तर का भांड्याच्या आतमध्ये दूध वगैरे तर का घालून घ्यायचं होतं. ते पहिल्यांदा तर घालून घेतलो बघा. एक नंबर पहिल्यांदा तर उकळी दुधाला देऊन घेतलं आणि तिची वाटच बघालतो बघा. चंद्र पण हळूहळू जवळ यालता. चंद्र जसा हळूहळू यालता का नाही तसा आम्ही चुलीतला जाळ का हळूहळू वाढवालतो बघा. दूध फुटून ओऱ्या नको म्हणून नंतर प्रॉपर का मिक्स करायला आणि अथर्वनं झाकण लावला बघा. 10 ते 15 मिनिटांना वेट केल्यावरती साखर आणि मसाला वगैरे असते की नाही ते त्याच्यामध्ये घालून घेतलं. मसाला प्रॉपर मिक्स व्हावा म्हणून त्याने दूध असं मिक्स करत राहिलो. वरनं जरा एक्स्ट्रा मसाला मारला बघा. काजू बदामचं नसते की नाही त्याचं पेस्ट घातलं त्याच्या आतमध्ये. दूध वगैरे आमचं शिजून कम्प्लीट झालं तर आम्ही फायनलला शेवटला चंद्र चेक केलं. चंद्र बी त्याच्या आतमध्ये दिसला. गणपती बाप्पासने पहिला निवेद दाखवून आरती सुरुवात केलं बघा. गणपती बाप्पांची आरती कंप्लीट केल्यावरती भांड्याच्या आतमधलं सगळं दूध वगैरे त्याने वाटीमध्ये घालून घेतलो बघा. त्याच्यानंतर मानव, आविदा, शाहरुखदा, अमोलदा दूध पिऊन घेतलीत. मग मीने पण असं दूध घेतलो. एकदम शेवटाने कडक झालतं.